इस्रायल-इराण युद्धाची झळ थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचली. रिक्षाचं भाडं वाढू शकतंय, तुमच्या किचनमध्ये येणारा सिलेंडर सहजासहजी तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीये. हॉटेल मालक त्यांचे हॉटेल्स बंद करण्याच्या तयारीत. तुम्हाला बाहेरून जेवण मागवणं पण कठीण होणार आहे आणि इतकंच काय तर मंदिरात शिजणारा प्रसाद तो सुद्धा खूप त्रासातून बनवला जातो. मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटीत पण पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्या. दुसरीकडे एलपीजी गॅस दरवाढीमुळे ऑटो रिक्षा चालक पण अडचणीत सापडले. एलपीजी गॅसच्या किमतीत प्रति लिटर मोठी वाढ झाली आहे, त्यांना फटका बसला. मुंबईपासून ते नागपूरपर्यंत सगळेच जण इंधन दरवाढीनं अक्षरशः होरपळले. काही ठिकाणी तर गॅस एजन्सीच्या बुकिंग नंबरची ऑनलाईन सेवा पण ठप्प झाली असं पण समोर आलंय. बुकिंगसाठी जो नंबर डायल केला जातो त्यानंतर ग्राहकांना ओटीपीच मिळत नाही, त्यामुळे गॅस सिलेंडर पण मिळत नाहीये. एक सिलेंडर खरेदी केल्यानंतर 30 दिवसांपर्यंत दुसरा सिलेंडर न देण्याच्या सूचना प्रशासनाकडून गॅस एजन्सीजला देण्यात आल्या. पण केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी योग्य उपाययोजना सुरू असल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे पेट्रोलच्या किमती वाढणार नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या माहितीनुसार साठ्यासह एकूण 74 दिवसांपर्यंतचा इंधन पुरवठा साठा भारताकडे उपलब्ध आहे. पण तरी देखील अशी स्थिती का निर्माण झाली? तुम्हाला काय वाटतं? तुमचं काय मत आहे आणि सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा नक्की कळवा.